माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात? आनंदात असाल ना? तर तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ हीच माझी ईश्वराला प्रार्थना। तर आता वाजले 10 काल आणि मेहंदीच्या कार्यक्रमावरून खूप लेट आलो, तर आज आम्ही थोडंसं लेटच उठलो आणि आता मम्मी मस्तपैकी चहा करतीये आणि आज संकट चतुर्थी आहे, तर तुम्हाला सगळ्यांना संकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। काय सई काय खाऊ राहिली? आ काय खाती ग? तर आता सईला मी जेव घातलंय आणि मम्मीने स्वयंपाक करतीये। तर मम्मीने शेपूची भाजी केली मस्त आणि आता पप्पा ते जेवण करतील आणि आता मी ना पूजाकडे मेहंदी काढायला चालली आहे, कारण सई झोपलेली आहे, एक हात माझी मेहंदी बाकी आहे। तर आज ना ऋतूची हळद आहे, तरी पण आमची शॉपिंग बाकी आहे आणि आता आम्ही चाललोय, घरातलं सगळ्यांचं आवरलं। आता मी मम्मी आणि सौरभ चाललोय, तर आज सईची शॉपिंग करायची आहे। अंशू काय खाऊ राहिली तू? पोरी आता लग्न सरीमुळे खूप दुकानामध्ये गर्दी आणि आम्ही खूप सारे ड्रेस बघितले, खूप दुकानात पण बघितले। सिन्नरमध्ये सिलेक्शन मधूनच आम्ही तिला 2 ड्रेस घेतले। तर हा आता नवीनच चालू आहे, ते बोले ट्रेंड चालू आहे। तर कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि एक गरारा घेतलाय आणि गराराचा तर आता खूपच ट्रेंड, काळा कलर नाही ना पहा नाही का? गरारा आता वाजले 6 आणि आता माझा पूर्ण मेकअप झालाय, तर असा मस्त सिंपलच मेकअप केलाय। तर आज हळद आहे ऋतूची, तर मस्त असं सगळ्यांनी येल्लो येल्लो घातलंय, तर मी पण घातले आणि सईचे पप्पा पण आले। तर आता आम्ही जाऊ आता हळद आणि सईला आज आम्ही नवीन ड्रेस घेतलाय। सईला काही येल्लो घेतलं नाही मी। सई सई तुझा मेकअप दाखव इकडे बघ, आमची सई कशी दिसतीये? सई इकडे बघ ना, सईच्या मावशा पण रेडी झाले, सईच्या मावशांना पण यायचंय। सईचा हा गरारा पॅटर्न घेतलाय सईला न्यू, इकडे बघ ना सई। सई खूप वाढवा झाली आहे आणि आता आम्ही निघतो, मम्मी ते अजून आवरताच आहे। तर ऋतूची हळद आहे ना सिन्नरमधील ज्वालामाता लॉन्समध्ये होती आणि सगळी तयारी झाली होती आणि काही पाहुणेही आले होते, काही बाकी होते आणि असं खूप सुंदर आहे ना फ्लॉवरचं डेकोरेशन केलं होतं, किती छान आहे ना। आणि सगळी अशी तयारी झालेली होती। तर आहे ना नवरीबाईचा आता आहे ना नवरीबाई लॉन्सवर पोहोचली होती, तर आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवातच होणार। तर हळदीच्या कार्यक्रमाला ना थोडासा उशीरच झाला होता आणि त्याआधी ना मस्त आहे ना नवरीचे आणि नवरदेवाचे एकदम छान असे फोटोशूट झाले। तर आहे ना पहिले नवरदेवाला हळद लावतात, तर आहे ना नवरदेवाच्या हळद आहे ना अशी मिरवून आणली। तर आहे ना आमच्याकडे ना हळदीची कशी पद्धत आहे, तर तुम्हाला आहे ना आमच्याकडच्या ना हळदीची पद्धत बघायची असेल तर माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा। आणि आता ना नवरीबाईला ना हळद लावण्याची वेळ आली, आता नवरीबाईच्या हळदीला सुरुवात झाली, नवरदेवाची ना लागले गेली।
तर आहे ना हळदीचा कार्यक्रम खूप छान झाला आणि आम्ही खूप एन्जॉय केला आणि ना सगळी फॅमिली सोबत होती. तर आता ना नवरीबाईचे ना सगळे ना हळदीचे कार्यक्रम झाले आणि नवरीबाईचं ना फोटोशूट चालू होतं. तर एका साईडला सगळ्यांनी ना जेवायला बसून घेतलं कारण वेळ झाली होती आणि रात्री ना डीजे पण ठेवलेला आहे ना घरी, मग सगळे जेवायला बसले. तर आम्ही सगळे घरी आलो. त्यानंतर ना डीजे चालूच होता, मग सगळे आल्या सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली. तर आम्ही खूप सारा एन्जॉय केला, खूप मस्ती केली, सगळी फॅमिली एकत्र होती. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग इथेच व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय.